तर कशी दिसते मी सांगा मला कमेंटमध्ये. तर मी नथ का घातली कारण की उद्यासाठी मी नथ काढून ठेवते. उद्या मला नथ घालायची एंगेजमेंटमध्ये. तर मी चेक करत होते माझ्या नाकाचं होल आहे की नाही. तर आहे, मस्त अशी मी नथ घालून बघत होते कशी दिसते. आणि मी तर माझी उद्याची तयारी चालली होती. बांगड्या वगैरे पण घेतल्या मी आणि ही पण नथ लावून बघितली कोणती घ्यायची. म्हटलं उद्याच ठरवते. पिल्लूचं खाऊ पाणी पण रेडी करून ठेवलं होतं मी. उद्या साडी कोणती घालणार आहे ती पण झालं होतं. थंडीमुळे बाळाचा स्वेटर वगैरे पण मी सोबत घेणार होते. आणि मेन डायपर आणि बेड पाईप सोबत घ्यायच्या होत्या. पिल्लूला मी हा ड्रेस घालणार आहे उद्या, त्यामुळं मी हा पॅक केला होता. तर आणि सगळं चादर वगैरे पण पिल्लूचं घेणार होते मी सोबत, कारण की गावाला खूप थंडी असते. आणि मी इतकी दमले होते ना, तेव्हा इतकी झोप आली होती. मग मी झोपले आणि सकाळी मग उठून फ्रेश वगैरे झालो आणि निघालो आम्ही साताऱ्याला जायला. इकडे आम्ही नाश्ता वगैरे केला. बसचा वेट करत होतो. साहिला मला सोडायला आला होता बस येईपर्यंत. गाडी तर आम्ही खालीच लावली आणि वरती थांबलो होतो बसची वाट बघत. तर सगळ्यांनी बघा बसमध्येच आज पिल्लूचं वेलकम केलं होतं, कारण की कोणाला यायला जमलं नव्हतं इकडच्या लोकांना. तर सगळ्यांनी बसमध्येच तिचं वेलकम केलं. सगळेजण इतके खुश झाले होते. सगळ्यांचं चाललं होतं रमा रमा रमा, फक्त रमाच. सर्वांची घाई एकच, रमाला घ्यायचं होतं सगळ्यांना. तर सगळेजण थोडं थोडं हळूहळू तिला घ्यायचा प्रयत्न करत होते, पण ती सगळ्यांना बघून इतकी घाबरली होती आणि रडायला पण लागली होती. मग बाबांकडे दिलं पुढं तिला, पण बाबांकडून पण तिला घेतलंच कोणीतरी. तर मग आम्ही असंच छान असा प्रवास आमचा चालू होता मस्तपैकी. आम्हाला पोचायचं होतं. पिल्लूला मी थोड्या वेळाने झोपू घातलं, कारण की तिला झोप आली होती आणि खूप रडलेली बाळाच, कारण की सगळ्यांनी तिला घेतलं होतं त्यामुळं. तर एंगेजमेंटमध्ये आम्ही असा लुक केला होता. पिल्लूला मी व्हाईट ड्रेस घालणार होते, पण तिच्या काकीने तिच्यासाठी हा ड्रेस आणला होता, म्हणून मग मी तिला तो ड्रेसच घातला. मग आम्ही जेवण वगैरे केलं. एंगेजमेंट तर राहिलीच, पण जेवण पहिल्यांदा मेकअप करून जेवायला बसलो, कारण की आम्ही लांबून आलो होतो सगळेजण, त्यामुळं पहिलं जेवण वगैरे केलं. इकडे बघा रमा बाळाला तिचा मामा घेऊन बसला होता. तर त्या मामाच्या तिला चष्मा काढायचा होता त्याच्या डोळ्यातून. बाकी काय करत नव्हती, फक्त चष्मा काढायचं तिचं चाललं होतं. आणि तिथे पण तिचं रडणं सुरू. सर्वांना असं वाटत होतं की तिला घ्यावं, तिच्या पाप्या घ्याव्यात, तिच्याबरोबर खेळावं, पण तिला अजिबात कोणाकडे जायचं नव्हतं. तिला इतकी दमली होती ना ती. इकडे एंगेजमेंट पण सुरू झाली होती. भगवान गौतम बुद्धांना मानवंदना देऊनच सुरुवात केली होती त्यांनी. मस्त असं एंगेजमेंटचा माहोल होता. मस्त असं एन्जॉय केलं आम्ही सगळ्यांनी आणि रात्री मस्त निघालो. तर इकडे बघा राजधानी सातारा लिहिले मस्त. माझं पूर्ण 8वी 9वीपर्यंत शिक्षण साताऱ्यातच झालं, त्यामुळं माझं तर एकदम फेवरेट आहे सातारा. तर मग साताऱ्यातून आम्ही मस्त असं बाहेर निघालो. तर छान वाटत होतं. इतक्या दिवसांनी सगळ्यांसोबत वेळ घालवला. मस्त असं रमाबाळ पण हॅपी सगळ्यांबरोबर घुळलं होतं रात्रीपर्यंत. तर आम्ही मस्त जेवायला वगैरे थांबलो होतो आणि जेवण वगैरे केलं आणि गेलो घरी. ओके.